रत्नागिरी जिल्ह्यातील एक निसर्गरम्य पण आर्थिकदृष्ट्या दुर्लक्षित असलेलं छोटंसं गाव. मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार उजाडला होता. पहाटेपासूनच संपूर्ण गावात देवीच्या नावाचा जप सुरू होता. घराघरात अंगणात रांगोळ्या, स्वयंपाकघरातून येणारा प्रसादाचा सुगंध आणि भक्तिमय वातावरण. पण या सगळ्या उत्सवाच्या आड एका घरात मात्र वेगळंच वादळ उसळलेलं होतं. त्या घरात होती सुमन, एक आई, दोन लहान मुलांची एकटी आधारस्तंभ. नव्याच्या अकाली मृत्यूनंतर कर्जाचा डोंगर, सावकारांचे फोन, नातेवाईकांची पाठ फिरवणूक आणि रोजच्या जगण्यासाठीची झुंज, या सगळ्यांनी तिचं मन महिन्यांपासून थकवलं होतं. तरीही त्या सकाळी ती नेहमीसारखीच उठली. मुलांना आंघोळ घातली, केस विंचरले, कपाळावर छोटीशी टिकली लावली. जणू काही आजही सगळं ठीक आहे असं भासवत, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच शांतता होती. निर्णय घेतल्यावर येणारी भयानक शांतता. दुपार झाली. गावात प्रसाद वाटायला सुरुवात झाली. सुमनने मुलांना जवळ बसवलं. त्यांच्या आवडत्या गोष्टी सांगितल्या, जुन्या आठवणींवर हसली सुद्धा. क्षणभर तरी ती एक सामान्य, आनंदी आई वाटत होती. पण त्या हास्यामागची वेदना कोणालाच दिसली नाही. देवीसमोर हात जोडताना तिचे ओठ थरथरत होते. मनात एकच द्वंद्व. मी चुकीचं करतेय का? देव मला माफ करेल का? मुलांना या दुःखातून मुक्त करणं खरंच हाच मार्ग आहे का? उत्तर देण्यासाठी तिथे कोणीच नव्हतं. गावात भजन सुरू झालं. त्याच गोंगाटात सुमनने मुलांना प्रसाद दिला. काही वेळातच त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह मावळू लागला. थकवा, डोळे जड होणं आणि सुमनच्या काळजाचा ठोका चुकला. तिने मुलांना कवेत घेतलं, कपाळावरून हात फिरवला आणि आतल्या आत पूर्णपणे कोसळली. संध्याकाळ झाली. घरात असह्य शांतता पसरली होती. मुलांचे श्वास मंदावत गेले आणि सुमनच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. मदतीसाठी धाव घ्यावी की सगळं संपल्यात स्वीकारावं, या द्वंद्वात तिचं मन तुटत होतं. बाहेर देवीची आरती सुरू होती. घंटानाद घुमत होता आणि त्याच आवाजात एका आईचं आयुष्य कायमच बदलून गेलं. आरती संपली. गावात कुजबुज सुरू झाली, कारण सुमनच्या घरात दिवा लागलेला नव्हता आणि नेहमी प्रसाद वाटणारी ती आज बाहेरही दिसत नव्हती. शेजारची पारूताई डोकावली आणि त्या क्षणी तिच्या तोंडातून किंकाळी फुटली. अंथरुणावर निश्चल पडलेली दोन लहान शरीरं आणि समोर शून्यात पाहत बसलेली सुमन. क्षणात संपूर्ण गाव गोळा झालं. कोणी पाणी आणलं, कोणी मुलांना हलवून पाहिलं, कोणी देवाचं नाव घेतलं. पण वेळ निसटून गेली होती. डॉक्टर आले आणि त्यांनी हात टेकले. घरातला आक्रोश आणखी दाट झाला. सुमन मात्र शून्यातच होती. देवीकडे सोपवले, आता दुःख राहणार नाही. तिचे शब्द ऐकून सगळे हादरले. पोलीस आले. पंचनामा सुरू झाला. प्रसादाची वाटी बाजूला ठेवली गेली आणि संपूर्ण गावावर अविश्वासाची सावली पसरली. मार्गशीर्ष गुरुवार, देवीचा प्रसाद आणि हे भयावह सत्य. कुणालाच हे जोडणं पटत नव्हतं. चौकशीत हळूहळू सुमनचं आयुष्य उलगडत गेलं. कर्ज, अपमान, कामाचा अभाव, मुलांची शाळेची फी आणि रोज रात्री उशीमध्ये दाबलेले अश्रू. कबुली देताना तिचा आवाज हरवत होता. मी आई आहे, राक्षस नाही. हेच शब्द ती पुन्हा पुन्हा म्हणत होती. गावात मतभेद उसळले. कुणी तिला निर्दयी ठरवलं, कुणी परिस्थितीला दोष दिला, तर कुणी देवावरच प्रश्नचिन्ह उभं केलं. अंत्यसंस्काराच्या वेळी आकाश ढगाळलं. समुद्राकडून थंड वारा आला आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत राहिला. वेळेत मदतीचा हात पोहोचला असता तर आज हे घडलं असतं का?
त्या रात्री गाव झोपलं नाही. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांकडे अधिक घट्ट पाहत राहिले. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावावर शोककळा पसरली. शाळेची घंटा वाजली नाही. अंगणात रांगोळी नव्हती. मंदिरातही आज शांतता होती. त्या दोन निरागस जीवांच्या स्मरणार्थ शाळेत झाड लावण्यात आलं. आशेचा एक छोटासा प्रयत्न, पण प्रश्न अजूनही तसाच आहे. आपण वेळीच ऐकतो का? वेळीच मदत करतो का? आणि देवाच्या नावाखाली नाही, तर माणुसकीच्या नावाखाली एकमेकांना धरून ठेवतो का? ही कथा इथे संपते. पण प्रश्न तुमच्यासाठी उरतो. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? कॉमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि अशाच वास्तवाला भिडणाऱ्या कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.